नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील श्री क्षेत्र देहू इंद्रायणी नदी पात्रामध्ये हजारो मासे मृत झालेले आहेत. इंद्रायणी नदी प्रदूषण प्रश्न चव्हाट्यावर आलेला आहे. वारंवार इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे जलचरांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि काही दिवसातच आषाढी वारी जी येणार आहे त्यावेळेस लाखो भाविक या इंद्रायणी नदीमध्ये स्नान करण्यासाठी येतात. पण परिस्थिती अशी झालेली आहे की एकेकाळची इंद्रायणी ही आता गटार गंगा झालेली आहे आणि या गटार गंगेमुळे या इंद्रायणी नदीचं पावित्र्य धोक्यात आलेलं आहे. तर प्रशासनाने आणि शासनाने लक्ष घालून या ठिकाणी या इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पण या ठिकाणी हजारो माशांचा मृत्यू झालेला आहे आणि हे माशांचा तीव्र दुर्गंधीयुक्त वास येतोय. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत या नदीमधले मासे काढून त्याची विल्हेवाट लावलेली आहे. त्यातच जर आपण पाहिलं तर आळंदी परिसरामध्ये इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे. भाविकांच्या भावनेशी खेळ होतोय. तर सरकारकडून नदी प्रदूषण रोखण्यासंदर्भात केवळ गप्पाच होत आहेत का? यामध्ये भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. तर सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी नदी प्रदूषण प्रश्न सोडवला पाहिजे. या माशाच्या तीव्र दुर्गंधीमुळं श्री क्षेत्र देहू घाट जो आहे तो एकदम तीव्र दुर्गंधी येत असल्यामुळं भाविक त्या ठिकाणी फिरकत नाहीत. प्रदूषण मंडळ करते तरी काय? पाटबंधारे विभाग झोपेचं सोंग घेते का? याच नदीचं पाणी एकेकाळी शेतकरी पीत होते, जनावरांना पाजत होते, शेती करत होते. पण आज या पाण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे की जलचरच जिवंत राहू शकत नाही. तर मानवाचं काय होईल? यासाठी शासनाने ताबडतोब नदी प्रदूषण